पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या वतीनं सार्वजनिक होळीचे जे आहे ते आयोजन करण्यात आलेले आहे आणि एक वेगळी राजकीय संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, रुपाली चाकणकर आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या तिघांनी एकत्रित येत राजकीय होळी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत मेधा कुलकर्णी ताई, एक अनोखी राजकीय होळी आज पाहायला मिळते। तिन्ही नेते तुम्ही एकत्रित एकमेकाला कलर लावलेत, आनंद साजरा। पुण्याच्या राजकीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये सण समारंभ किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण असं असेल तर त्यावेळेला राजकीय अभिनिवेश राहत नाहीत, सगळे राजकीय पक्ष एकत्र येतात। आज हा भारतीय संस्कृतीतला महत्त्वाचा सण आहे। होळी, धुलवड, रंगपंचमी या दिवशी सगळे पक्ष एकत्र येतात। पक्ष काय, इतरही विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भोई प्रतिष्ठानचं आज हे 28वं वर्ष आहे की गोरगरीब मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा रंग भरण्याचं काम या निमित्ताने होतं। त्यामुळे मी भोई प्रतिष्ठानचं अभिनंदन करते। इथे राजकारणाचा काही संबंध नाही। ते उमेदवार आहेत, उमेदवारांना काय शुभेच्छा? उमेदवारांना शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा देतात, काय शुभेच्छा द्याल उमेदवारांना? मी त्यांना अशा शुभेच्छा देईन की त्यांनी कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबून विकसित भारताच्या अजेंडामध्ये सहभागी व्हावं। कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढाने विकसित भारतच्या अजेंडामध्ये सामील व्हावं। त्या आमच्या ज्येष्ठ भगिनी आहेत, पुण्याच्या खासदार आहेत, त्यांनी भावना व्यक्त केल्या, चांगलं केलं माझ्यासाठी। मी शुभेच्छा देतो। तुम्हाला निमंत्रण दिलं? ते कायम निमंत्रण देतात, पण त्या भगिनी आहेत आमच्या दोघी। राजकीय होळी खेळताय, कसा आनंद आहे? यंदा राजकीय होळी खेळायची, तुम्हाला निवडणूक आहे तोंड। हे भोई प्रतिष्ठानचं व्यासपीठ आहे, सामाजिक बांधिलकी मानणारं व्यासपीठ आहे। आम्ही उद्या एकमेकावर टीका करणार आहे, पण आमच्या दोघी भगिनी आहेत, त्यामुळे यांचे आशीर्वाद काय माझ्या पाठीशी। रुपालीताई, भावाला काय शुभेच्छा द्याल आज होळीच्या? भावासाठी आमच्या पहिल्यापासूनच्या शुभेच्छा आहेत। या व्यासपीठावरती खरं तर धुलिवंदनच्या निमित्ताने एकत्र आलोय पुणेकरांमध्ये एक संदेश जातोय आमचा की खऱ्या अर्थानं पारंपरिक हा उत्सव साजरा करत असताना सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही एकत्र आहोत। निवडणुकीच्या व्यासपीठावरती मात्र आम्ही आमची लढाई लढू। तर पुण्याची राजकीय संस्कृती राहिली आहे आणि आज तिन्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आनंदात होळी साजरी। आम्ही महायुती म्हणून जेव्हा लढतोय त्यावेळेस आमचं साध्य काय ठरलेलं आहे, त्याच्यामुळे बहीण म्हणून शुभेच्छा आहेत, पण निवडणुकीच्या मैदानामध्ये आमचा उमेदवार विजयी होणार। ताई, राजकीय संस्कृती अशीच कायम राहील पुण्याची? नक्कीच, ही पुण्याचं वैशिष्ट्य आहे। निवडणुका झाल्यानंतर सगळे एकत्र येतात आणि सगळ्यांनाच माझं आवाहन असतं की पुण्याच्या हितासाठी मिळून एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि हे पुणेकरांना अपेक्षित आहे। खरं तर दंगेकरांना शुभेच्छा दिल्यात। दंगेकर म्हणतात ह्या दोन्ही माझ्या भगिनी आहेत। राजकीय होळीचं दर्शन आपल्याला या भोई प्रतिष्ठानच्या या मंचावर झालेलं पाहायला मिळतं। गेल्या 28 वर्षापासून भोई प्रतिष्ठानतर्फे विशेष मुलांसाठी रंगपंचमी साजरी केली जाते आणि आज ही राजकीय होळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना रंग लावत साजरी केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किशोर नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।